लाईफस्टाईल इन्फ्लेशन विच इज ओके. लाईक किलिंग मोस्ट ऑफ द पीपल. हां. सो पहिलं तर उद्या आपल्याला जॉब असेल की नाही, जॉब असला तर पगार वाढेल की नाही, त्याच्यानंतर इन्फ्लेशन, त्याच्यानंतर लाईफस्टाईल इन्फ्लेशन आणि लोकांची प्रवृत्ती की आज बाबा मी जगतोय, उद्याचं मी बघितलं नाही, हां. सगळा खर्च करीन, मला जमलं तर मी सेव्हिंग करीन, आज जिओ. तर त्याच्यात आहे ना कुठेतरी मग ते आपण कमवतोय पण ते सेव्हिंग्स पण नाही, इन्व्हेस्टमेंट्समध्ये रूपांतर होत नाहीये लोकांचं. हां, हां. आणि मग तिथे थोडंसं प्रोफेशनल हेल्पची गरज लागतीये असं मला दिसतंय. कारण का ओके. तिथे ना तुम्हाला स्वतःला म्हणजे बघ ना, तू साधं आपण एक म्हणजे कुठलाही बिल्डर एक बिल्डिंग बनवायची झाली हां. की प्रॉपर त्याचं प्लॅनिंग करतो, त्याचं करेक्ट. नीट आर्किटेक्ट ठेवतो, त्याचं सगळी रचना मांडतो, म्हणजे एक प्लॅन करतो. हां. मग आपण स्वतःचे जेव्हा आर्किटेक्ट असतो, स्वतःच्या लाईफचे, हां. फायनान्सचे, तर मग तिथे तो प्रॉपरली प्लॅनिंग का नको? मग हां. तिथे नुसतं पगार येतोय आणि खर्च होतोय याला अर्थ नाही. उरलं तर मला जमलं तर मी 1-2 हजार सेव्हिंग हां. करीन. याला मग कुठेतरी आपल्याला चेंज करायला पाहिजे. हं. तर तिथे आपल्याला फायनान्शियल प्लॅनिंगची खूपच गरज लागते.